ती माझा भाचा आहे. इतकी जागा द्यायला लाडका माझा गोपीच्या शेखलाच माझा लाडका गडी. सुरुवातीस मी तमाम माझ्या जमलेल्या या ठिकाणच्या भागातील जनतेला नम्र अभिवादन करतो. हात जोडून तुम्हाला मी अभिवादन. व्यासपीठावर आज चित्र दिसतंय ते चित्र फक्त आणि फक्त केवळ तुमच्या भावना, तुमचा आशीर्वाद. आज या ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सर्वसामान्य कुटुंबाचा जो अतिशय आर्थिक अडचणीत असलेला माणूस विक्रमी 5,500 मताच्या मताधिक्याने निवडून या ठिकाणी तुमच्या समोर आलो. सगळे नगरसेवक हे सर्वसामान्य कुटुंबातील. गणित या ठिकाणी कोणतं आम्ही मांडले नव्हतं. गणित आम्ही एवढंच मांडलेले. त्या प्रभागातून निवडून आल्यानंतर त्या प्रभागाच्या जनतेचे प्रश्न कोण सोडवत, त्या जनतेची मनापासून 5 वर्ष सेवा कोण करणे याचं गणित मांडून आम्ही उमेदवारांचे करतो. अनेकांच्या अडचणी असल्या तरी मी धीर देतो. निवडणूक फक्त पैशावर होत नसती, लढाई ही मनात न होत. जगलवारपणानं तुम्ही लढायला मैदानात या निश्चितपणानं जडता. विजयाचा गुलाल तुम्हाला लावल्याशिवाय राहणार नाही. हिंमत या कार्यकर्त्या माझ्या मित्रांना मी देत होतो आणि मी तुम्हा सर्वांच्या वतीनं सुरुवातीला या ठिकाणी निवडून आलेल्या ह्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. तमाम महूज आणि महूज भागातील जनतेच्या वतीने मी निवडणुका झाल्या. निवडणुका कशी झाली, कोण कुठं गेलं, कोण कुठं आले, हे सगळे चित्र तुम्हाला माहित आहे. पुन्हा काही सांगायची गरज नाही. माझा प्रश्न या ठिकाणी एवढाच होता की नेमकी निवडणूक आपण कशासाठी करायची, त्या वाटा कशासाठी वाटप करायची. तू 4 जागा घे, मला 4 जागा घे, तुला 4 जागा आहे, काय यातून साध्य होणार? साध्यापणे यातून काय करू शकत नसतो. निवडणुका होतील, निवडणुका जातील, 4 माणसं निवडून येणार आहे, 4 माणसं पराभूत होणार आहे. गणित स्वातंत्र्यापासून आपण 1952 सालापासून या देशात बघत आलो. परंतु जी निवडणूक आपण करतो ते निवडणूक कशासाठी करायची, त्याचं ध्येय कोणतं असलं पाहिजे हे निश्चितपणानं जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत त्या निवडणुकीला कोणत्या अर्थ नाही. आज कोर्टात उभा राहणार येताना दोन्ही खिस्स गचवरून नोटा मी मला काय नोटा सगळं सोडून मी आणि माझा लहान नावा या मैदानात आलो होतो. ज्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचं ठरवून आलो. मता मागताना मी भाई स्वर्गीय गणपतरावजी देशमुखांचा पराभव करण्यासाठी मी इथं आलोय. मला मत द्या या भावनेने मी कुठल्याही निवडणुकीत कधी त्या ठिकाणी मत मागितलं नाही. मत मागताना मी सांगत होतो की या दुष्काळाच्या खाईत पडलेला तुमचा माझा सांगोला तालुक्याची रोजगार हमीची कामं कधी संपणार, सांगोला तालुक्याच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी कधी मिळणार, सांगोला तालुक्याच्या जनतेला पिण्याचं पाणी कधी मिळणार हा प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे 90 पासून मी झगडतो या प्रश्नासाठी. झगडत इथपर्यंत आलो. किती वेळा निवडणुका लढवल्या, किती वेळा पडलो, किती वेळा कोणता हार झाले याची बघितलं नाही. राजधानी संस्थानाची तिकडे मी लक्ष द्यायला मला तसं बरी मी वेळ दिला नाही. जे बघितलं ती माझा लहान भाऊ सुभाष नाना बघत होता. त्याने किती इकडे किती पेटवलं, काय केलं मी बघायला सुद्धा कधी गेलो. पण हातात नाही घेतले होते दुष्काळाच्या विरोधात तलवार माझ्या तिकडे आज खाली ठेवली नाही की आज ही माझ्या हातात आहे. जोपर्यंत त्या सांगोला तालुक्याचा प्रत्येक एकराच्या शेतीला पाणी आणि प्रत्येक घरात प्यायचं पाणी पोचत नाही
तोपर्यंत शहाजी पाटील कधी सुखानं आणि ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी आज मैदानात सांगोला शहरातले सगळे तरी बाल या ठिकाणी नगरसेवक नगराध्यक्ष पदावर आले. सांगताना सांगदादा लवटेने या ठिकाणी राणीताई आमच्या मी मानलेली सख्खी नाही बहीण नाही, तिला मानलेली सुद्धा बहीण म्हणतात. तिच्या प्रत्येक सुखदुःखाचा मी भागीदार, एक भाव म्हणून थोरला भाव म्हणून तिच्याबद्दल कायम उभा त्या ठिकाणी कधी आळस केला नसतो. कशासाठी प्रेमाचं नातं निर्माण झालं? आनंदभाऊ धनगर जाती जन्माला आलाय, मी मराठा जाती जन्माला आले. एका भावाच्या पलीकडचे जिव्हाळ्याचं एकामेकाचं नातं निर्माण होण्याचं कारणच नेमकं काय होतं? कारण या पाठीमागचं एकच होतं, सुभाष नाना पाटील शहाजी पाटलांच्या संसाराचे धुळाण करून त्या तालुक्याचं राजकारण केलं. तसं आनंदामाने आणि तायापा माने यांनी स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून सांगोला शहर याचं राजकारण केलं, समाज सेवा केली. हे नातं होतं. एकाच नात्यानं आम्ही एकामेकाच्या जवळ आलो, एकामेकाची सुखदुःख काय असते गरिबीतनं राजकारण करत असताना येणाऱ्या अडचणी आम्हाला माहिती ती वाट आपल्याला थोडं तिथं थांबायचं ना. कोण कुठं गेलं, कोण कुठं गेलं, किती जणी एकत्र झाली, कसं गडी वाटून वाटण्या करू द्या. अरे काय बोखाड बिखाड कापले का किलोवर वाटून गेला, वाटत टाकत्याचं वाटमेटे करायला लागलाय तुम्ही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले जीवनाचे सगळे रस्ते राजकारणाच्या चौकातून मिळत असतात. तुमच्या माझ्या संसाराचा प्रत्येक भाग जो आहे तो राजकारणाशी निगडीत आहे. राजकारणाशिवाय याचा मार्ग कोणता? आणि मग जर आमचं सुख दुःख राजकारणामुळं संपणार असेल, आमचा दुष्काळ जर राजकारणामुळं नष्ट होणार असेल, माझ्या तालुक्याच्या जनतेचे प्रश्न राजकारणामुळं जर फक्त सुटणार असतील, ही जर माझी पक्की भावना झाली तर त्या भावनेतून मी तुमच्या तुम्ही भरभरून मला आशीर्वाद दिला. किती वेळा मी निवडणूक जिंकल्या, किती वेळा पण मोजत बसू नका, पण मी खात्रीने या ठिकाणी सांगतो. आणि माझ्या विरोधकांच्या त्या दीपक आबाला जाहीर त्या सांगतो, दीपक आबा कोणताही पक्ष असो माझा, त्याने शिवसेनेचा आजचा पक्ष असो, कालची माझी काँग्रेस असो, शेतकरी कामगार पक्ष असो, या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, कोणताही पक्ष, एकाही पक्षाच्या माणसानं माझ्याकडे नफरतीनं, द्वेषानं आणि रागानं कधी बघित नाही. प्रत्येकानं माझ्याकडे बघितलं, प्रेमानं बघितलं. हे मी मिळवलं, हीच माझी शिदोरी आहे, ही माझी कमाई आहे. मित्र माझ्याकडे त्याची नजर द्यायची, प्रेमानं माईची नजर असते. हे आम्ही जीवनात मिळवत. सुडाची राजकारण आम्हाला आली नाही, सूड आम्ही कधी कुणावर घात कप्पात तर कधी जाणार नाही. प्रामाणिकपणे सांगायचं, लोटवाडीला उजने पाणी मिळणार होतं माहित होतं का दादा तुला? दत्ता बंडगर कुठं तुला स्वप्नात होतं का कटपळा उजने पाणी येणार आहे? हाल नाही वडील पसणे एकच पसणं असं उजने खेळवत 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 घेऊन गेलो, ते शेवटच्या इटकीच्या टोकापर्यंत घेऊन गेलो. 90 साली मी ज्यावेळी इटकीला पहिल्यांदा गेलो होतो त्या गावात, त्यावेळी भाषणात सांगितलं होतं, आज तुम्हाला पटणार नाही पण इथं माझा शब्द आहे. गगनगिरी महाराजांची शपथ मी घेऊन चालतो, एक दिवस इटकी गाव प्रत्येक एकर भिजवण्याशिवाय आणि हिरवं गार गाव केल्याशिवाय शहाजी पाटील बसलं नाही नकाशात इटकी गाव. 6 वेळा नकाशा बदलला, इटकी गाव बसायला तयार. त्यावेळी ते संपदामध्ये आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझी अडचण आहे. फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला, किती पैसे जाऊ द्या इटकी गाव घ्यायचं. मी मला एकच गाव राहते,
सगळ्या गावाला शेतीचं पाणी या ठिकाणी मिळायला लागले, पण इतकी आहे का गावावर अन्याय होऊ लागलाय. ही न्याय आपण त्या लोकांना कसा द्यायचा. निर्णय त्यांनी घेतला, मुख्यमंत्र्यांना सांगितलं. शिंदे साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि निर्णय 150 कोटी रुपयाची एकच पाईपलाईन कटपट पासून एका इतकी गावासाठी टाकले. महाराष्ट्रात एका गावाला 150 कोटी रुपये खर्चल्यानं गाव धप्पा घेतला. सगळं महाराष्ट्र फिरले, एका गावाच्या पाण्याला 150 कोटी शासनाने खर्च केलेले गाव मला दाखवलं. बारामती फिरा, माळशेज फिरा, सांगली फिरा, कराड फिरा, कुठलाही घ्या, विदर्भ फिरा, मराठवाडा फिरा, एका लहानशा गावासाठी त्याचं 7 फक्त मेंबर आहेत ग्रामपंचायतीचं. एवढ्या छोट्या गावाच्या शेतीला 150 कोटी रुपयाची वेगळी योजना करणारी एकमेव उजनी आपली योजना. का माझी तिथे जमीन होती, आनंदमाने तिथं जमीन होती. अनेकांनी मला सुचवलं. आता ही शक्तीपीठ झाले का नाही बरं. तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी तिथं 700 एकर जमीन घेतली. 700 एकर जमीन खरेदी आहे. किती? उस्मानाबाद मधनं खरेदी करत करत गेलाय ती गडी पाक जुनून पर्यंत गेला. आणि आता नेमका ती फडणवीस साहेबांना कट असा मारला की उस्मानाबादनं काढलं, सरळ इकडं माळशेज सोडलं, पुढं घेऊन गेला. आता घेतलेली जमीन इकायची कुणाला नेमकं पण कोणी घेतली असेल तुम्हाला ओळखू आले. मी काय नाव घेत नाव सगळे बोलते. 4 शब्द मी बोलल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतं. या ठिकाणी तुम्ही प्रत्येक शेवटच्या दिवसापर्यंत मला म्हणला या आनंद माने उमेदवार मला मान्य. अनेकांनी आमच्यावर टीका केली. निकाल आमचा लावला होता अगोदर, भविष्यकाळाने लावला होता. तालुक्याची जनता करण्याचं सोडून भविष्य आणि पंचांग बघणाऱ्याची संख्या सध्या वाढायला सांगितले कारण बापू 0 आहे. 0 जा. कोणतं गणित मानलं होतं, कोणता हिशोब केला होता. वाघासारखी अशी मी तरली बांधी पोर उभा करून मैदानात घेऊन चाललो होतो बघा. तुम्हाला त्या उमेदवारांना चालाय सुद्धा नीट येत नव्हतं. तुम्ही मला पडायला, माझं वाघ पडायला लागलाय. तुम्ही अहंकाराने दाटलेली आणि अहंकारानं गर्वाने ही माणसं एका बाजूने लढताना माझ्या कुचेष्टा करता माझ्या यातना. 4 शब्द मी कुणावर बोललो, कुणाला लागले कुणाला नाही लागले मला माहित नाही. ज्या कुणाला ह्याच्या प्रेमाचा पुळका त्या गोऱ्या गोमट्यावर येतो त्याला एवढंच मी सांगतो, ज्याला जळते त्याला जळले. माझं तुमचं कुणाचं जळलं. काळजाला घरा पडलाय की माझ्या काळजाला घरा पडला. आणि जर अशा दिशेने आपण चाललो या ठिकाणी या तालुक्याच्या जनतेची आपण फसवणूक करायला लागले, या जनतेच्या सुखदुःखाची आपली कुठं नाड लुटली जाणार नसेल तर नेमका आपण या राजकारणात कशासाठी करायचं. मी वकील होतो, BSLLB आहे. आमची ताकद काय, आमची शक्ती तुम्हीच ही ताकद आहे. तुमचा आशीर्वाद ही आमची शक्ती आहे मित्र. तमाम सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, आता बघत बसू नका. स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांचं निधन झाल्यापासून चालू त्याला वेगळी वळणं लागायला लागली. ती चांगली वळणं नाही. बाळासाहेब एरंडेनं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रस्त्याला आली असेल त्याची मिरवणूक. काय बाळासाहेब एरंडे दारूच्या बाटल्या गणपतराव देशमुख घरावर टाकू शकतो? तुमच्या आईची शपथ आहे, सानावरतीने टाकली असेल. आयुष्य त्या माणसाचं गणपतराव देशमुखांच्या घरात गेलं, तो माणूस दारूची बाटली नेमकी कशी. पक्षांतर लोक करायला लागले, डोकं
भडकला, ह्यानी दारूच्या बाटल्या तिथे ठेवायचा, ह्यानी परत दुसऱ्या दिवशी निषेध करायचा, ह्यानी सगळ्या तालुक्यात कालवा करायचा. आबासाहेबांच्या घरावर मंदिरावर दारू बाटली टाकली. आंबाबाईच्या देवळात लगा तुम्ही परडी शिवारे कुणी टाकली ठेवली बाटली आम्हाला चांगलं माहित आहे. कशासाठी त्यांच्यापाहिजे सगळीकडे फोन मी करून सांगितले शांत राहा, काय असलं करू नका, हे सगळं 9% चाललेले असला उद्योग करायचा नाही. सगळ्यांच्या फसवणुक्या करून अचानकपणे तुम्ही कुठं निघून गेला, कशासाठी केलं, का पाप केला, आम्ही काय तुमचं वाईट केलं. जर या ठिकाणी आनंदवाने असं घडल्यानंतर आता मी उभा राहील म्हटलं असता, या ठिकाणी जरी बबलू पाटील उभा राहत नाही म्हणला, या अरुण पाटील उभा राहत नाही म्हणला असता, ही सगळी माने बिने ही सगळी राणीताई उभा राहत, मी नेमकं ती निवडणूक लढवणार कसा. अचानक उभा राहिली माणसं. त्या बबलू पाटलाचा वडील ही माझा जीवन वाटली. उपकार आहेत माझ्यावर त्या माणसाचा. फक्त मी शहाजी बापू एकाएकी पडला म्हणून दीपक साळुंक्याचा खास माणूस होता. तो तिकडे उभा राहिला तरी निवडून येऊ शकत होता, इकडे उभा राहिला तरी निवडून येऊ शकत होता. पण ती नाही म्हणला, बापूला एकट्यात टाकलंय. भवन दीपक साळुंके मला माहित नाही, बापू कडे उभा राहणार म्हणला. अरुण पाटील पडतोय, सगळं गाव म्हणत होतं अरुण पाटील पडलाय. फक्त अरुण पाटील माझ्या नानद भाऊच्या कानात सांगायचा 25 ते 30 मतांनी निवडून येणार, म्हणजे ते 25 मतांनी निवडून असले गणित मांडणार तरगत होतं. या माऊल्या तिली समाजाचा लगा 70 मत त्या प्रभागात, 3,500 मतात 70 मत तिली समाजाची, नाले 550 मतांना निवडून. आता काय मावणार यावलकर उभा करायला लागलो तर यावलकरला म्हणले नाही नाही म्हणजे झटके साहेब सरांचा वाद आहे, यावलकर पडणार. सांगोला शहरात झटके सर तुमच्या वार्डात सर्वात जास्त जर लीड आनंदा मानेला कुठं पडला असेल ते झटके सराच्या वार्डात 1100 मताचं लीड आहे. आनंदा मानेला ही जनता 1151 4 नंबरवर मावल्याचा झटकन लय माणसं सरांना उभा केली. माझी माणसं पाडाय कोण पडलं नाही त्याची पडते 150 200 150 200 घाशा गुंडाळा. आडकाटा घालायच्या पायात पाय घालायचा, गमती बघत बसायचा दिवस राहील. नाही तर आम्हाला त्या ठिकाणी कुणाला गमती बघा नाही, तर आमचा प्रश्न आहे ते आमच्या जनतेचा प्रश्न, आमच्या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाच्या संसाराची आमच्या मनाची गाठ बांधली. आमचं मन तिथे धड पडतंय. पाटी घेऊन भाजी असो नाही तर खुरपं घेऊन हातात खुरपाय चाललेली आई बहीण बहीणची तर आमच्या मनाला वाटतंय. तुला दलिताचं किती पैसे दिले तिथं तुम्हाला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या युवा प्रशिक्षणार्थी माझ्या तरुणाला त्या ठिकाणी 11 महिने स्टायपेंड दिला. तिथं तुम्ही शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना बघा. या रस्त्यावर माझी चेष्टा झाली. काका नागणे आलाय नाही हो, काका मागा असेल. काका माझी गाडी गावात निघाल्यानंतर निघाला बापू फिल्डिंग लावून तिथं तून त्या बाजारे आपला पत्रकारांनी माझ्या समोर लगा खड्ड्यातली झाडं लावली होती. मला अजूनही आठवते सर. झाडं लागली कशासाठी तर काका म्हणतोय खड्डा बघितलं का आमदार, त्यात आता झाडं लावल्या. त्याच काका नागणेला माझ्या पाहुण्याला सांगायचं काका आता नुसतं चौकात मोटरसायकल किक मारायची 14-15 मिनिटात सांगोल्याच्या कचेरीपाशी काका नागणे माझा पोचला म्हणून समजा. हायवे केला खात दिशी घोळघोळी जायला नाही सगळीकडे. इथं बघायला माणसं लोकप्रतिनिधी इथं बघा.
दुसऱ्याची केलेली कामं चोरू नका. स्वतः कष्टानं काम. काल आम्ही सत्काराला गेलो. आनंद भाऊ मानेंचा सत्कार मुख्यमंत्र्यांनी केला, उपमुख्यमंत्री सगळ्या नगरसेवकांचे सत्कार. आणि मोकळ्या हातानं परत आलो ना. सत्कार झाला संध्याकाळी. त्याच रात्री 11 वाजता 87 कोटी रुपये सांगोल्याच्या सगळे रस्ते त्या ठिकाणचे आता होणार आहेत. ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्या सांगोल्याला जाणाऱ्या रस्त्यासारखा मजबूत एवढा कॉन्क्रीटचा थर देऊन प्रत्येक रस्ता होणार आहे. 100 वर्ष सांगोल्याच्या शहराच्या रस्त्याचा तुकडा सुद्धा होणार. वर्षाने रस्ता करायचा, डांबरी वर्षाने बिघडला पाहिजे, पुन्हा त्याच ठेकेदाराला मिळाला पाहिजे. दंडबंद तुमची दुकानं बंद करून टाकतो. डांबरवाली खडीवाली सगळी कुलप घालाता तुम्ही. एक तालुक्यात असताना त्याचा डांबरीकरणात सगळे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करून सगळे मौत गटाचा एक रस्ता तुमचा पांढर रस्ता ठेवत नाही. ते शब्द ते 100 कोटी रुपये मी घेऊन येणार. कुठल्याही मळ्यात कुठल्याही मळ्यात गेला तर तुमचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा असेल. आता दुधाई तिथले हलणार नाही, गोळगोळे भूषण आम्हाला आहे का त्याच्यात मळ्याला तर राजीव बसला घेते. तुला असा रस्ता देणार आहे. बिभीषण आम्हाला ससा खायला तिथं नुसतं पेगत येतं गावात. खरा सुद्धा लागला पाहिजे त्या आबाच्या माया मोटरसायकल. प्रामाणिकता मनात असेल आणि जनतेविषयी तुम्हाला त्या ठिकाणी जर कुठंतरी त्या तुमच्या मनात एक आदर असेल तर भगवान तो कुठलंही काम तुमचं आवडू दे. किती वर्ष मोजली आपली आटली का नाही. 19 वर्ष पडले तसं ते साळमुख भिताड तुटून फुटून गेलं. विलासराव नारळ फोडल्या. आता भिताडाही गरज नाही. आम्ही म्हणले ही जागा शकू द्या, इकडे करायला नको. आणि तुम्हाला देवा शपथ आंबाबाई शपथ सांग नको रे म्हणलं. ही अपशकुनी जागा दिसते, इथे काय आपण आपला मेळा काय दिसत नाही. मी सगळं उपरीवून पाणी काढलं, नागरून खोऱ्यात असं काढत 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 वर घेऊन जाऊ दे आमच्या मौगावून. महिम येते, मऊ येते, सगळं होतं. वाघ बिल निघतात, ते पाणी येते. काळजी करू नका, सगळं व्यवस्थित करायचं आहे आपल्या. आपल्या माणिक तात्याचं पोरग ते योगेश चौगुलेच आपला काम करतोय. कुठं कुठं वाल पाहिजे तर पाणी पाहिजे त्याला फोनवर सांगत जावं. सगळं वाल काढून देतो हा कॅनॉल मी तुम्हाला कोरडा दिसू देत नाही. थोडं थांबा तुम्ही दोस्त. वर्षात तुम्हाला कॅनॉल कोरडा दिसणार नाही. कुठं बिघडलं फुटलं तुटलं तरच पाणी बघ. वर्षभर तुम्हाला कॅनॉल मध्ये पाणी दिसणार आहे. निरा देवदाचं काम चालू आहे. आपलं पाईपलाईनचं टेंडर 150 कोटी निघाले. रणजित सिंग नाईक पराभव होऊ द्या त्या माणसाला. पाडलं तुम्ही, आम्हीच पाडलं त्या चांगल्या माणसाला. आमची जी गत केली ती त्याची गत. आधी त्याची केली, नंतर मागणं आमचा नंबर थांबला नाही. ती मानवती 1 TMC पाणी सांगोल्याला देणार म्हणजे देणार. आणि त्याचं टेंडर आता निघाले. हे जर तुला जळीताचं किती पैसे दिले तिथं तुम्हाला एकनाथ शिंदे देवले फडणवीस. या युवा प्रशिक्षणार्थी माझ्या तरुणाला त्या ठिकाणी 11 महिने स्टायपेंड दिला. तिथं तुम्ही शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना बघा. या रस्त्यावर माझी चेष्टा झाली. काका नागणे आलाय हो. काका मागा असेल. काका माझी गाडी गावात निघाल्यानंतर निघाला बापू फिल्डिंग लावून तिथं तून त्या बाजारे आपला पत्रकारांनी माझ्या समोर लगा खड्ड्यातली झाडं लावली होती. मला अजूनही आठवते सर. झाडं लागली कशासाठी तर काका म्हणतोय खड्डा बघितलं का आमदार
त्यात आता झाडं लावूया. त्याच काका नागनेला माझ्या पाहुण्याला सांगायचंय, काका आता नुसतं चौकात मोटरसायकल किक मारायची, 14-15 मिनिटात सांगोल्याच्या कचेरीपाशी काका नागने माझा पोचला म्हणून समजा. आता हायवे केला खाप दिशी गुळगुळीत आहे का नाही सगळीकडे, तिथं बघायचं माणसं लोकप्रतिनिधी तिथं बघा. दुसऱ्याची केलेली कामं चोरू नका, स्वतः कष्टानं काम. काल आम्ही सत्काराला गेलो, आनंदभाऊ मानेंचा सत्कार मुख्यमंत्र्यांनी केला, उपमुख्यमंत्री सगळ्या नगरसेवकांचे सत्कार. आणि मोकळ्या हातानं परत आलो ना. सत्कार झाला संध्याकाळी, त्याच रात्री 11 वाजता 87 कोटी रुपये सांगोल्याच्या सगळे रस्ते त्या ठिकाणचे आता होणार आहेत. ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्या सांगोल्याला जाणाऱ्या रस्त्यासारखा मजबूत एवढा कॉन्क्रीटचा थर देऊन प्रत्येक रस्ता होणार आहे. 100 वर्ष सांगोल्याच्या शहराच्या रस्त्याचा तुकडा सुद्धा होणार. वर्षाने रस्ता करायचा, डांबरी वर्षाने बिघडला पाहिजे, पुन्हा त्याच ठेकेदाराला मिळाला पाहिजे. धंदाबंद रे, तुमची दुकानं बंद करून टाकतो. डांबरवाली खडीवाली सगळी कुलप घालाता तुम्ही. एक तालुक्यात असताना त्याचा डांबरीकरणात सगळे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करून सगळं मौत गटाचा एक रस्ता तुमचा पांढर रस्ता ठेवत नाही. ते शब्द ते 100 कोटी रुपये मी घेऊन येणार. कुठल्याही मळ्यात कुठल्याही मळ्यात गेला तर तुमचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा असेल. आता दुधाई तिथले हलणार नाही, गोळगोळे भूषण आम्हाला आहे का त्याच्यात मळ्याला तर राजीव बसला घेते, तुला असा रस्ता देणार आहे. बिभीषण आम्हाला ससा खायला तिथं नुसतं पेगत येतं गावात. खरा सुद्धा लागला पाहिजे त्या आबाच्या माया मोटरसायकल. प्रामाणिकता मनात असेल आणि जनतेविषयी तुम्हाला त्या ठिकाणी जर कुठंतरी त्या तुमच्या मनात एक आदर असेल तर भगवान तो कुठलंही काम तुमचं आवडू दे. किती वर्ष मोजली आपली आडली का नाही. 19 वर्ष पडले तसं ते साळमुखं भिताड तुटून फुटून गेलं. विलासराव नारळ पडले, आता भिताडाही गरज नाही. आम्ही म्हणले ही जागा आपण शकू घ्या, इकडे करायला नको. आणि तुम्हाला देवा शपथ आंबाबाई शपथ सांग नको रे म्हणलं, ही अपशकुनी जागा दिसते, इथे काय आपण आपला मेळा काय दिसत नाही. मी सगळं उपरीवलं पाणी काढलं, नागळून खोऱ्यात असं काढत 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 वर घेऊन जाऊ दे आमच्या मौगावून. नाही ते मऊ देते सगळं होते, वाल बिल निघतात, ते पाणी येते, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित करायचं आहे आपल्या. आपल्या माणिक तात्याचं पोरग ते योगेश चौगुलेच आपला काम करतोय. कुठं कुठं वाल पाहिजे तर पाणी पाहिजे त्याला फोनवर सांगत जावं, सगळं वाल काढून देतो. हा कॅनॉल मी तुम्हाला कोरडा दिसू देत नाही. थोडं थांबा तुम्ही दोस्त, वर्षात तुम्हाला कॅनॉल कोरडा दिसणार नाही. कुठं बिघडलं फुटलं तुटलं तरच पाणी बघ. वर्षभर तुम्हाला कॅनॉल मध्ये पाणी दिसणार आहे. निरा देवदाचं काम चालू आहे. आपलं पाईपलाईनचं टेंडर 150 कोटी निघाले. रणजित सिंग नाईक पराभव होऊ द्या त्या माणसाला. पाडलं तुम्ही, आम्हीच पाडलं त्या चांगल्या माणसाला. आमची जी गत केली ती त्याची गत, आधी त्याची केली नंतर मागणं आमचा नंबर थांबला नाही. ती मानवती 1 TMC पाणी सांगोल्याला देणार म्हणजे देणार. आणि त्याचं टेंडर आता निघाले. हे जर पाना कॅनॉल मध्ये तुमचा कॅनॉलचा तळ तुम्हाला कवा दिसत. जिद्दीनं ज्यावेळी आपण पिटून उठतो त्यावेळी कामं होत असतात. माझं 70
70 वर्ष वय. गुडघं किती उभा राहिलं तरी वेदना किती आहे त्या मला माहिती. उद्या तुमचं मला सकाळी जरा थांबतो कुठलं माझा फोटो काढतो. एक्सरे आहे का इथे सगळं उद्या सकाळी काढायचं. सगळा हा माझ्या गुडघ्यात हाडाचा चुरा असा साठलाय. एवढा चोरा निघेल ऑपरेशन केलं. उद्याच बघूया मग मी सांगायला जातो. इतका चोरा घेऊन मी या गुडघ्यात फिरतोय हिंडतोय राखतोय. कसं मी झोपलो नाही त्या आनंदमाने यासाठी. भाऊ झोपत होतं 12 वाजता निघून जात काय 11:30 भाऊ कसं चोरून जात. ते पप्पू जण वगैरे राहणार नाही इतर भावना सारखा बसा नका तुमच्यासाठी जास्त भाऊ घ्या. 4 वाजता यायची तू पाठवली सकाळी 10 खरंय का. सकाळी 10 वाजता समजा 3 महिने असं केलं मी. 3 महिने मी ठरवून ठेवलो रेकॉर्डच करायचं. गेल्या वेळी राणीताई माने, दुसऱ्या वेळी तिचा धर्मपती आनंदा माने. जाऊ द्या लाडू कोणच रेकॉर्डाचा मोडत नाही. एका घरात 2 नगराध्यक्ष वळी नवरा बायको आणि सूर्यचंद्र होत नाही. तुमचं काय तुम्ही रेकॉर्डसाठी पटलाने करा. कुणा दम नाही करायचं. एक तुम्ही जरा नाही मला आंबाबाईला जरा वय मागात नाही. जर तुम्हाला एक दिवशी त्या संजय गांधी झोपट बाय मी काल बघितली त्या मोबाईल मध्ये गुगू गुगू काढा. तिला एका नगरसेवक तर कधी कधी करणार. सकाळी जिल्ह्यात दम आहे ते बघायचे माझ्याकडे उद्या चिकमोजा वाड्यावर पैसे लावायचे. हाय का कुणात बोलावं 10 लाख 15 लाख हाय का पहिले. झोपडपट्टी तीच करून लागतो. तो जोडत तर नागराचे सुद्धा करून दिला. 10 लाख डेप्युटी रिटायर्ड कलेक्टर दे याडा दे हिथे आमटा कुठं करायला तू सांगितल्यावर ते करेल. सर्वसामान्य जनतेला जोपर्यंत या देशाच्या सत्तेमध्ये आपण भागीदार करत नाही त्याला ह्या प्रवाहात घेऊन येत नाही तोपर्यंत त्या लोकशाहीला कोणतंही डोके फुटले असते. दंगली घडवायच्या सुखानं लोकांना जगू द्यायचे नाही. कुणी पक्षात कुठल्या जायचं ज्याचं त्याचं स्वातंत्र्य. आज शेतकरी कामगार पक्षात आहे ती उद्या माझ्याकडे एखादा रागाने किंवा त्याला तिकडला विचार आवडला बाबासाहेब देशमुखाकडे जाईल. मला खात्री आहे की आता कुणाकडे बी जाते पण त्या दीपकाबाकडे आता कोण गबाळ गुंडाळे अजिबात रे ते समजू ते लगा उभ्या ते धाना सांग धोडू अन्नाला नको डाळाला होता लगा काय राहिलं नाही लगा तुम्ही उगा आपली 4 पोरं तिथे अडकून बसलेले. कशामुळे अडकलाय तुम्ही. काय मिळवायचंय तुम्हाला. सगळ्यात ते कोण म्हणते मला सरपंच होया मग शेका पक्ष आबा एक झालं का माझं. अरे कशात काय बोलतं काय एकदम भडकी हिरत पेटून खालचं रान उठलं तर काहीच बोलत नाही. काय बोलत नाही. स्वातंत्र्याच्या या लोकशाही जगाच्या बाजारात सर्वात ताकदवान कोण आहे. या देशाचे पंतप्रधान ताकदवान नाही. त्या राज्याचे मुख्यमंत्री ताकदवान नाही. ताकदवान आहे ते तमाम या देशातली जनता ताकदवान आहे. हा मतदार राजा ताकदवान आहे. याच्याच एका बटनावर ठरवलं जाते या देशाचा पंतप्रधान कोण. सर्वसामान्य कुटुंबातल्या या नरेंद्र मोदी पंतप्रधान. घर नाही दार नाही चहा. दुसऱ्याच्या हॉटेलात चहाचे कपट ठेवायचे ते घ्यायचं जाळी पळ सुटायचं आणि चहा सगळ्यात पेटली लोकांना पुरवायचं. काम करणारा माणूस 15 वर्ष आल्या देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान झाले. आणि फक्त या देशाचे पंतप्रधान नाही
नाही तरी संपूर्ण जगात आज प्रत्येक देशात नरेंद्रजी मोदी सारखा पंतप्रधान नाही अशी आज वल्गना 100-150 देश आज नरेंद्र मोदींना मानतात. कुठल्या राजमानात नरेंद्र मोदी जन्माला आले मला दाखवता राजवाडा त्यांचा. आज ही त्यांची आई राहते ती 4 खानात राहते. महाबळेश्वर डोंगरात जन्म घेतला, शेतीवाडीत उभे तिथं पावसात शेती पिकणार, जगायचं कसं म्हणून ठाण्याला गेल्यानंतर रिक्षा चालवायचं काम केलं. रिक्षा चालवता चालवता तरी बी काही घराचं पोटपाणी भागना म्हणून मिल मध्ये एका कारखान्यात मजूर म्हणून कामाला कामगार म्हणून काम केलं. आणि तिथून पुढे आनंद दिघेंची भेट झाल्यानंतर शिवसेनेचं काम करायला सुरू केलं. तो माणूस या राज्याचा सर्वात लाडके मुख्यमंत्री म्हणून आज एकनाथजी शिंदे साहेबांचे इतिहासात नाव कोरले गेले. ताकद कुणाची, शक्ती कुणाची, गणितांची शक्ती आहे. आज फडणवीस साहेबांना भेटायला तुम्ही मुंबईला जाऊ नका, एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला तुम्ही मुंबईला जाऊ नका. तुम्हाला एकनाथजी शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख बघायचे असेल, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला बघायचे असते, त्यांना तुम्हाला बघायला जावा. त्या लाडक्या बहिणी बघा, त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर तुम्हाला तिथे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस उद्योगपतीच्या श्रीमंताच्या घरात नांदायला ठेवायचे. हजारो जणांनी फास घेतले, गोळ्या घेतल्या छाताला. वयाच्या 70 वर्षात महात्मा गांधी सारखं हातात काठी उचलला देश पिंजूरकर. भगतसिंगासारख्या माणूस तरुणानं त्यावेळी हळदीचं अंग लग्नाचं असताना सुद्धा स्वतःच्या हातानं फास घेऊन देशाला बलिदान. शिरीष पै 9वी शिकणारं पोरग जळगावचं, शाळेत जाताना त्या दप्तरात बॉम्ब ठेवला. कलेक्टरची आडवी गाड्या दान दिवशी बॉम्ब म्हणून कलेक्टरला मारून टाकला. 9वीत असलेल्या पोरानं त्या ठिकाणी पराक्रम केला. हमालीला गेलेला हुतात्मा बाबू गेलो. इंग्रज धान्य घेऊन चालले, स्वतःच्या इंग्लंड देशाला चांगला पंजाबचा गहू घेऊन चालले. माझा चांगला गहू इंग्रजांना नाही, माझ्या देशातल्या गोरगरिबाला मिळाला पाहिजे. ही ट्रक मी जाऊ देणार नाही म्हणून त्या ट्रकच्या आडवं पडला, हातात तिरंगी झेंडा घेऊन पडला, पोटाच्या चिंधड्या घेऊन आतडी बाहेर पडली. पण मरताना एकच बोलला, भारत माता की जय बोलला. त्यांनी हे केलेलं आहे, त्यांची तुम्ही आम्ही आठवण ठेवायची का नाही? त्या स्वातंत्र्य त्यांनी मिळवलं होतं पुन्हा तळागाळातल्या माणसासाठी. आदिवासी टकाली असो, नाभिक असो, परीट असो, तळातला माणूस कुठेतरी सत्तेवाला. आणि हे आपल्याला दिलं कुणी तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने. जगात पहिलं मत द्यायचा अधिकार पृथ्वीच्या पाठीवर पहिल्यांदा कुणाला मिळाला, तो भारत देशातल्या महिलेला 52 साली. आणि तिथून पुढे ते 40 वर्षाने इंग्लंडच्या महिलेला अधिकार दिला. एवढा हा लोकशाहीचा आपला देश आहे. आणि ही लोकशाही जर जीवन तुम्हाला ठेवायचे असेल, ते लुंगी सुंगी हे आला त्याला द्या सोडून. आणि ते जवळ करायचं जर कोण चौकात वाट बघत आता उभा बिभा नाही तर एकदा सडकाय तरी ते तो कटाळा ते अजून आंघोळ करते त्या जवळ्यात तोपर्यंत जायचं का आबा आहे आबा आहे. अरे आबा अजून जवळ्यात आंघोळी करतो, तुझं पाय इथे का लागलाय, उन्हात का तरसायला लागलाय, थांबायचं काय नाही. ते आबाने एक आमदार 6 वर्ष होताय मौदात केलेले एक काम दाखवलं. दाखवायचे एखादं काम हे आबाने काम केलं. शाहजीबापून केलेली कामं उद्यापासून मोजायची म्हणतात 15 दिवस लागतेले काम दाखवायला.
कशाचा जवळ्यात मी दिला 90 कोटी निधी सगळा रस्तो सोडून रस्ता जर मोजला तर जवळा भागातला त्या गावाचा माझा निधी निघल 2-250 कोटी त्यांचा दाखवाय जवळ्यात तुमचा निधी किती खर्चला 6 वर्षात दाखवा नाही पण उद्घाटनही करायला मला काय कळलं जयाभाव येणारा तर ग्रामपंचायत कार्यालयाचं उद्घाटन पैसे मी दिले ते 50 लाख नारळ आता ही फोडायला सगळा हे असला बाजार आहे फसवं सगळं आहे फसू नका पाया पडतो तुमचं ताकद तुमची शक्ती तुमचा संसार आणि तुमच्या लेकरा बाळाचं उज्ज्वल असं भविष्य कुठं आहे ते तुमच्या हातात ते तुमच्या ह्या एका बोटावर